महाराष्ट्रातील अतिशय पारंपरिक आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. सणासुदीला बनवला जाणारा खास गोड पदार्थ. विशेषतः होळी, गुढीपाडवा, दिवाळी अशा सणांमध्ये पुरणपोळीचा बेत असतोच. पुरणपोळी खायला चविष्ट नाही तर पौष्टिकही आहे, कारण डाळ आणि गूळ शरीराला ऊर्जा देतात. आणि त्यात जर तुम्हाला ऑरेंज फ्लेवर पुरणपोळी खायला मिळाली तर सोने पे सुहागा. नेहमीच्या पुरणपोळीपेक्षा 100 पट अधिक भारी ही ऑरेंज फ्लेवरची पुरणपोळी लागते. या पोळीची चव म्हणजे जसं तुम्ही ऑरेंज फ्लेवरची बिस्किटं खाता ना, क्रीमची किंवा मारीगोल्डची प्लेन बिस्किटं खाता ना, अगदी तशी लागते. बरं, याचा शॉर्ट व्हिडिओ मला मांडता येणार नाही, कारण मी या फुल व्हिडिओमध्ये ऑरेंज फ्लेवरचं पुरण कसं तयार करायचं, त्यासाठी 2 वेगवेगळ्या प्रकारची पिठं कशी तयार करायची आहेत हे सांगितलेलं आहे. त्यासोबतच कठाची आमटी आणि बटाट्याची भाजी अशी रेसिपी मी शेअर केलेली आहे. एकंदरीत मिनी थाळीची रेसिपी मी शेअर केलेली आहे. या पोळ्या खायला खूप भारी लागतात, तसेच दुसऱ्या दिवशीही सॉफ्ट राहतात, हे नक्की. येणाऱ्या गुढीपाडव्याला आवर्जून करा. एवढी गॅरंटी देते की तुमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतील. आणि फ्लेवर पुरणपोळीच्या फुल व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा साहित्याचे प्रमाण मेन्शन केलेले आहे, तेवढं चेक करा.